बघा आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी कोकणातून ठाण्यामध्ये आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी आज आहे। या प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार नारायणरावजी पवार, राजेशजी मोरे साहेब, काजलजी गुणीजन आणि माधुरीताई मेटांगे यांच्या प्रचारार्थ मी या ठिकाणी आहे। खर तर मी कोकणातनं इतिहास घडवून या ठिकाणी आलेलो आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीतनं आम्ही कोकणामध्ये 100% यश मिळवलेलं आहे। त्या ठिकाणी 21-0 विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे। आज तो त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे। खर तर हे ठाणे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं हे ठाणं आहे आणि या ठाण्यामध्ये फक्त भगवा चालतो, याच्या व्यतिरिक्त काही चालत नाही। आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा या ठिकाणी महानगरपालिकेवरती डवळानी फडकवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आणि मी आज वातावरण पाहतोय, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे ही ठाण्याची जनता ठामपणे उभी आहे असं दिसत आहे। येत्या 15 तारखेला त्यांचं हे मतदान या पेटीमध्ये जाईल आणि मला खात्री आहे या प्रभाग क्रमांक 12 मधून रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि हे चारही उमेदवार या ठिकाणी विजय होतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे। सत्तेच्या जीवावर अनेक दबाव तंत्र वापरून या ठिकाणी इलेक्शन केलं जात आहे, काय सांगाल? हे बघा, हे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला निवडणुका जिंकता येत नाही त्या विरोधक हे अशा पद्धतीच्या भूमिका सातत्याने मांडत असतात। मला वाटतं या सगळ्याच त्यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये राहिलेल्या आहेत, तरी देखील सातत्याने महाराष्ट्रातली जनता, मुंबईची जनता आणि ठाण्याची जनता महायुतीच्या पाठीमागे राहिलेली आहे। त्यांच्या पाठीमागे आता कुठलंही मतदान उरलेलं नाही किंवा जनमत नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये हे सगळे विरोधक आहेत आणि अशा पद्धतीच्या भूमिका ते वारंवार मांडत आहेत। परंतु महाराष्ट्रातली आणि ठाण्यातली जनता विकासाला मत देते आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहते, याची पुनरावृत्ती या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। नगर परिषद माझ्याकडे होती, परंतु त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं संघर्षमय वातावरण होतं। जसं नारायणरावजी पवार आणि आमच्या राजेशमध्ये जे काही राजकीय संघर्ष होता तसं माझा आणि रामदास भाईंमध्ये होतं। परंतु या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यानंतर आम्ही विकासासाठी एकत्र आलो आणि या विकासासाठी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली आणि 21-0च्या फरकाने ही निवडणूक जिंकली। मला वाटतं तशीच काहीशी परिस्थिती या 12 नंबरच्या वॉर्डमध्ये आम्हाला दिसते आहे। आता या रेकॉर्ड ब्रेक मतांनी ही 4 मतदार निवडून येतील यात मात्र शंका नाही। या ठाण्यामधल्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा हा वॉर्ड आहे आणि म्हणून हा वॉर्ड मी निवडला। खरं तर या कोकणातल्या फार मोठ्या प्रमाणावरती सगळे लोक या ठिकाणी राहतात, मतदार राहतात, त्यांना भेटावं आणि कोकणामध्ये काय चाललं याची माहिती आपल्याला द्यावी। खरं तर कोकणातला हा मतदार पारंपरिक शिवसेना भाजपा युतीकडे कायमस्वरूपी मतदान करणं राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना इतर काही चिन्ह दिसत नाही, त्यांना फक्त धनुष्यबाण आणि कमळ दिसतं। म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार आहे आणि या ठाण्यामध्ये आदरणीय दिघे साहेबांचं छत्रछायाखाली हे सगळं वाढलेलं सगळं शहर आहे। आदरणीय मुंडे साहेब देखील या ठाण्यावरती प्रेम करणारे होते आणि म्हणून या सगळ्याच वातावरणामध्ये या सगळ्या महानगरपालिकेची सत्ता आहे ती पुन्हा या महायुतीकडे येण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहावं यासाठी विनंती करायला आपल्याला आलो। इथे सगळ्या माझे खेडवाले असतील किंवा रत्नागिरी जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल किंवा पालघर जिल्हा असेल, मुरबाड असेल, इथे सगळे मंडळी या ठिकाणी रहिवासी आहेत। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की अनेक लोक अनेक भावनिक वातावरण निर्माण करतील, परंतु आपल्याला अहोरात्र झटणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे। रात्री अपरात्री आपल्याला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा ह्या उमेदवारांना फोन केल्यानंतर ते धावून येणाऱ्या उमेदवारांच्या पाठी
पाठीमध्ये उभं राहायचं आहे. काही भावनिक वातावरण करून उभं करून काही वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून आपल्याकडनं मतं घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. परंतु आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे. खरं तर या सगळ्याच मतदानामध्ये महिलांचा टक्का या ठिकाणी जास्त दिसतो आणि युपीवरती किंवा देवाभावांवरती किंवा शिंदे साहेबांवरती भरभरून प्रेम करणाऱ्या त्यामध्ये माता बहिणी आहेत, या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी इतिहास घडवला या विधानसभेला आणि बहुमत दिलं. मला खात्री आहे की ज्या पक्षाच्या पाठीमागे महिलांची शक्ती जास्त आहे त्याने आजपर्यंत इतिहास घडवलेला आहे. आणि म्हणून आपण सगळे ठाणेकर महिला आपल्या इतिहासात नाव आहे दिघे साहेबांच्या कालखंडामध्ये. त्यामुळे आपण सर्वजण इतिहास घडवा. या भागातल्या चारही उमेदवारांच्या पाठीमागे आपण भरभरून मतदान कराल अशी मला आशा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करायला आलो की येत्या 15 तारखेला आता काही शेवटचे 4-5 दिवस झाले. अनेक लोक आपल्याकडे भेट घ्यायला येतील, नात्याच्या माध्यमातून येतील, भावकीच्या माध्यमातून येतील, गावकीच्या माध्यमातून येतील, काही जुन्या आठवणी सांगतील. परंतु आपण आपल्या निश्चयावरती ठाम राहायचं आहे. आपल्या नारायण पवार आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजेत, राजेश भाऊ आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजेत, आमच्या माधुरीताई किंवा आमच्या काजोलताई डोळ्यासमोर असायला पाहिजेत. आणि आपण सर्वजण या ठिकाणी प्रचाराचं रान उठवा किंवा यांच्या पाठीमागे भरभरून मतदान करा असं वातावरण मला या ठिकाणी निर्माण झाल्याचं वाटतंय. आणि म्हणून आपला अधिक वेळ घेत नाही, आपल्याशी पुन्हा मी बोलायला येईनच. परंतु 15 तारखेला मतदान आहे. यासाठी शिवांजलीच्या प्रत्येक घरातलं मत हे मतपेटीपर्यंत पोहोचलं पाहिजे. नाही तर आपलीच सगळी मतं आहेत, आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करू असं काही करू नका. कारण घरची मतं राहतील आणि मग अडचण निर्माण होईल. त्यामुळे आपली जी मतं आहेत ही सकाळच्या सत्रामध्ये त्या पेटीत कशी पडतील हे पहा. आणि मग दुपारनंतर जी राहिलेली मतदान आहे त्या अधिकचं मतदान त्या पेटीमध्ये कसं जाईल यासाठी प्रयत्न करा. आणि म्हणून तुम्ही महिलांनी सकाळी आपल्या नवरोबाला उठवलं पाहिजे झोपेतनं आणि सांगितलं पाहिजे की पहिलं जाऊन मतदान करून या. तुम्ही घरी आल्याशिवाय तुम्हाला काही नाश्ता पाणी मिळणार नाही अशा पद्धतीने आपण सांगायला पाहिजे, तरच मतदानाचा टक्का वाढेल. आणि म्हणून हे सगळ्या महिलांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपण अधिकचं मतदान या शिवांजलीमधून ह्या 4 उमेदवारांना व्हायला पाहिजे यासाठी विनंती करायला आलो. आपला अधिक वेळ घेणार नाही. या सगळ्या बिल्डिंगमध्ये आपल्या सगळ्या मराठी टक्का जास्त आहे आणि मराठी उमेदवाराच्या पाठीमागे हा टक्का असावा यासाठी विनंती करायला आलोय. आपला अधिक वेळ घेणार नाही. आता 9:30 वाजलेले आहेत. 10 वाजता प्रचार संपणार आहे. नारायण पवार साहेबांना आपल्याशी बोलायचं आहे आणि म्हणून आपला अधिक वेळ घेत नाही. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.